मी सगळ्यांना आज गोगादेव जन्म उत्सव नवमी म्हणून आज या नगर शहरामध्ये मोठ्या धूमधामात वाल्मिकी समाज आणि नाथ संप्रदाय याला मानणारा एक वेगळा वर्ग आणि एक वेगळा समाज आहे। तर आज गोगादेव जन्म उत्सव नवमी या निमित्ताने आज आमच्याकडे गोकुलाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण देशामध्ये म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हा गोगादेव नवमी साजरी होती का म्हणजे याच्यामध्ये राजस्थानमध्ये यांचं मुख्य ठिकाण आहे। आणि विशेषतः म्हणजे गोगादेव हे नगर शहरामध्ये एक काठीच्या रूपामध्ये अनेक लोक त्याची चर्चा करतात, परंतु ही काठी नाहीये, हे एक गोगादेव म्हटल्यानंतर त्यांचा एक झेंडा म्हणजे प्रतीक आहे, तो झेंड्याचा प्रतीक म्हणून तो झेंडा आहे। आणि त्याला एक आम्ही 21 दिवस म्हणजे यांचा जे जन्म झालेला आहे गोगादेवांचं, हे गुरु गोरक्षनाथ हे यांचे गुरु महाराज हे म्हणजे नाथ संप्रदाय मधले, आणि त्यांनी जे प्रसाद दिलेला होता गोगादेवांच्या आईला, आणि त्यांच्या आईला त्यावेळी मूळ बाळ वगैरे दद्रेवा गाव म्हणून होता, त्या ठिकाणी होत नव्हते, स्वयंभू तिथं गोरक्षनाथ प्रसन्न होऊन तिथं स्वतः गेलेले होते आणि त्यांनी प्रसाद दिलेला होता आणि त्या प्रसादातून गोगाजींचा जन्म झालेला आहे। आणि म्हणून त्यांच्या नाथ संप्रदायामध्ये जे तुम्ही पाहत असेल तर बहुत एक वेगळ्या पद्धतीने धोती वगैरे नेहरू शर्ट डोक्यावर त्यांनी एकदम असा भगवा कपडा वगैरे रुमाल वगैरे चांगल्यापैकी बांधून त्या पद्धतीने ते झेंड्याला घेतात। परंतु गेल्या अनेक वर्षापासून पूर्वी या ठिकाणी त्यांच्या प्रसिद्धीच्या माध्यमातून एक समाजाच्या नावावर त्या समाजाची काठी अशी त्या नगर शहरामध्ये ओळख होती, परंतु ते काठी नव्हे त्याला आमच्यामध्ये निशान म्हणून, आणि निशान याचा अर्थ असा आहे का गोगादेवांच्या झेंड्याचं प्रतीक म्हणून तो निशान या रूपाने करतात नगर शहरामध्ये। त्याला एक 7 म्हणून 7 झेंडे म्हणजे निशान म्हणून बसतात, आणि भिंगारमध्ये तिथे पण आता 7 तिथे पण 7 झाले, म्हणजे भिंगार आणि नगर मिळून असे 14 एकूण 14 झेंडे बसतात। म्हणून गोगादेवाच्या नवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने इथं अन्नदान दरवर्षी हे केला जातो। इथं गोगादेव समिती ही त्याची आयोजक असते आणि त्याचा अध्यक्ष म्हणून तिथं विजय लक्ष्मण छजलानी व त्याचप्रमाणे पुजारी म्हणून आनंद कालू चावरे हे इथं गोगादेव मंदिराचे पुजारी आहे, आणि त्याचे अनेक सगळे सगळे सेवक आहे। पण विशेषतः म्हणून ही लोक त्या ठिकाणी भरपूर पद्धतीने आपली मेहनत, कष्ट, श्रद्धा आणि भावना याच्यातून ते पूजा अर्चा करतात, आणि अन्नदान सुद्धा त्या ठिकाणी सर्व मिळून ते अन्नदान केलं जातं।